नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं खूप खूप स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज कोणतं ना कोणतं वादळ आलेलं असतं. गेले 5-6 दिवस मुंबईत वादळ म्हणावं म्हणू नये, राजकीय वातावरण म्हणावं असा प्रश्न आहे. पण ज्या स्वरूपामध्ये वातावरण तयार झालं मुंबईतलं, त्यातून मग महाराष्ट्र सरकारनं GR काढला आणि अखेरीस 5 दिवसानंतर जरांगेंनी आंदोलन संपवलं. पण OBCंचं काढून घेतलं नाही, मात्र मराठ्यांना दिलं. मग काढून घेतलं नाही तर दिलं कसं हा प्रश्न तयार होतो. काढून घेतलं मग काढून न घेता घुसवलं हाही प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळे सध्या OBC नाराज आहेत. OBCंचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते, समता परिषदेचे सर्वेसर्वा छगन भुजबळ सर आपल्याबरोबर आहेत. स्वतः मंत्री आहेत. परवा त्यांनी बहिष्कार टाकला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीवर. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. सर खूप खूप स्वागत. परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीवर तुम्ही बहिष्कार टाकला, त्यावर काय प्रतिक्रिया होती मुख्यमंत्र्यांची? नाही, आता मला असं वाटतं की बहिष्कार वगैरे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेलो नाही हे खरं आहे. म्हटलं तर जाऊ शकलो नाही असं म्हणा. कारण ही हा जो GR वगैरे आला त्याच्यानंतर जे आहे अनेक वकिलांशी सल्ला मसलत वगैरे करणं ताबडतोब आम्ही सुरू केलं. मग काही दिल्लीला, काही इथे, काही तिथे, काही कोर्टामध्ये सुरू. आणि कारण ते ताबडतोब करणं गरजेचं होतं. आणि आता आमचे ते प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मी गेलो नाही हे खरं. परंतु म्हटलं तर मी त्या सगळ्या याच्यामध्ये मी डिस्टर्ब झालो हे खरं आहे. आणि ते स्वाभाविक आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या हे आम्ही पहिल्यापासून म्हणतो, वेगळं द्या. हे तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की OBCमध्ये त्यांना दिल्यानंतर आमचं कमी झालं नाही हे कसं काय म्हणता येईल? तुम्ही काय आमचं काय 27% आहे तर 20% तर काय तुम्ही करू शकत नाही, 17% आहे तर काय 10% करू शकत नाही. परंतु याच्यामध्ये जिथे समजा 1-2 कोटी लोक आहेत, या सगळ्या आमच्या आता 17% म्हणजे आहे 54%. पण मी उदाहरण देतो तुम्हाला. 54% म्हटलं 7-8 कोटी झाले. आता त्याच्यामध्ये जे आहे ते लहान लहान घटक आहेत. भटक्या, विमुक्त, अमुक तमुक, धनगर, बंजारे. त्याच्यामध्ये हा एवढा मोठा समाज येऊन तिथे बसला की तो कुणाच्या तरी वाट्याचं घेणार ना. म्हणजे 10 नोकऱ्या जर आमच्या वाट्याला आल्या असतील, त्यातल्या 2 तर कमी होतीलच नक्कीच. किंवा शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी फरक होणार. त्यामुळे तुमचं काही कमी झालं नाही हे म्हणायला सोपं आहे, कमी झालं नाही. पण आमच्या याच्यात वाट्यात तरी झाल्यानंतर ते कमी झालं ना. 2 भाकरी आम्हाला खायला दिल्या होत्या आमच्या ताटामध्ये. आम्ही तिथे 4घेच खात होतो. तुम्ही आणखी 2 आलेत की ते कमी होणार ना, आपोआपच कमी होणार. तर म्हणून जे तोही भाग नाही. आम्हाला जेव्हा हे मंडल आयोग इथे महाराष्ट्रात लागू झाला त्यावेळेला 250 जाती होत्या. त्याच्यानंतर ज्या आयोगाच्या थ्रू, पूर्वी 93 पूर्वी आयोग नव्हता, पूर्वी सरकार ठरवायचं. 93 नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आयोग राहतील. त्या आयोगाकडे जायचं आणि त्याने ठरवायचं की हे योग्य, हे योग्य नाही. आणि मग ते आमच्याकडे पाठवणार मंत्रिमंडळाकडे. आम्ही ते ॲक्सेप्ट करायचं. ही पद्धत आहे. आता मराठा समाजाला कालेलकर समाजाने नाही सांगितलं, मंडल कमिशनने नाही सांगितलं. त्याच्यानंतर जे आहे आयोगामध्ये ते गेले. मग खत्री आयोग, बापट आयोग, देशमुख आयोग, सराफ आयोग सगळ्यांनी ते नाकारलं. आणि मग एका आयोगाने, ते गायकवाड आयोगाने जेव्हा त्याचं काही अर्धमुर्ध त्यांनी ओके करून घेतलं ते फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. आणि सुप्रीम कोर्टाने चक्क सांगितलं की मराठा समाज मागास आहे आणि पुढारलेला आहे. हे तुलनात्मक आहे ना. आता जो पुढारलेला त्याच्यापेक्षा पुढारला असू शकतो, पण आमच्यापेक्षा तो पुढारलेला आहे. आणि आमच्यापेक्षा आणखीन मागास दलित आहेत. ही अशी उतरंडच आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या कदाचित गरीब आहात, पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही मागासलेले नाहीत. आजही तिकडे दलित समाजामध्ये SP झाले, कलेक्टर झाले, तरी गावामध्ये काय परिस्थिती राहील पाटलाच्या पुढे? आजही अडचणीचीच असते. बरं, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे.
हे अगोदर डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. गरिबी हटावाचा कार्यक्रम जर असता तर आज दलित समाजाला 13% आरक्षण मिळाले. काय कलेक्टर, SP, सेक्रेटरी काय काय झाले, त्यांचे चीफ सेक्रेटरीसुद्धा. मग ह्या झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहत आहे? तेच राहत आहेत ना. पण त्या समाजाला थोडंसं जे आहे सामाजिकदृष्ट्या वरती उचलण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं आम्ही गरीब आहोत, आम्हाला अमुक आहे तमुक आहे. मग त्याच्यासाठी सरकार वेगवेगळे देत आहे. शिक्षणासाठी पैसे देत आहे, कुठे शेतकऱ्यांना ते सगळ्यांनाच पैसे देत आहे. वेगवेगळ्या मार्गानं सरकार या सगळ्यांना मदत करतच आहे. आणि हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे ना की आरक्षण मिळालं की आमचं 100% आम्ही सगळे नोकरीला लागणार. आमच्या घरावर अरे 19 लाख जे आहेत, 20 लाख सरकारमध्ये नोकऱ्या आहेत. 2-3% दरवर्षी ते कमी होतात. आणि त्याच्यामध्ये हे सगळं किती मिळणार? समाज किती आहेत? कोट्यावधी. मिळणार किती? म्हणजे 14 कोटी जर संख्या असेल त्याच्यामध्ये 20 लाख नोकऱ्या मिळणार फक्त. त्याच्यामध्ये दरवर्षी 2-3% कमी होणार. आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं मॉडर्न तुमचं हे सगळं IT अमुक तमुक आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेक गोष्टी आल्यामुळे आणखीन त्याच्यावर परिणाम होतोच आहे. मुद्दा हा आहे की हे जेव्हा सगळं आले तिथे आता अगोदरच्या ह्याच्यामध्ये त्यांचं पहिलं आंदोलन झालं आणि बीडला जाळपोळ झाली. त्यावेळेला तुम्हीच जे काय TV वर दाखवलं म्हणून मी ताबडतोब तिथे गेलो आणि बघितलं की आमदारांची घरं जाळली, मरता पोरं वाचले, हॉटेल जाळले, सगळीकडे जणू काही पोलीस नाही, सगळा महाराष्ट्र स्तब्ध. काय चाल? आणि मग मी ताबडतोब जरांगेच्या विरुद्ध बोलायला उभा राहिलो आणि आम्ही पण मग OBC रॅलीज वगैरे घेतल्या आणि मग दंड थोपटले. खरं आहे. लोक आता म्हणतात याला तुम्ही काय बोला ना, ह्याला मग मी कशाला बोलू? कारण त्याचं मागणं आहे त्यांचं ते सरकारकडे होतं. आणि सरकारमध्ये जे काही डिपार्टमेंट आहेत किंवा कारभारी जे आहेत त्या भागात त्या गोष्टी पाहणार आहेत ते विचार करतील. माझं पण बघणं एवढंच होतं की बा आमच्या याच्यावर कुठेतरी अडचण येता कामा नाही. आता त्यांनी ते सांगितलं की हैदराबाद काय गॅझेटियर, बरोबर ठीक आहे, हैदराबाद गॅझेटियर. मी CM स्वतः केलं हे बाबा हे 1921 आहे, 1931 आहे. कुणबी वेगळे दाखवलेत, मराठा वेगळे दाखवलेत, संख्या वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला असं दाखवू शकतो मी. द्या ना, जे कुणबी आहेत त्यांना द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. पण इथे आता काय झालं, या गॅझेटियरप्रमाणे जे काय द्यायचं ते देऊन झालं की तिथे संपलं. पण त्या गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी कुणबी होण्यासाठी काय आहे? अरे गॅझेट संपलं म्हणजे संपलं ना. आणि त्याच्यात लिहिलं काय, शब्द काय? पहिल्या याच्यात तो जरांगीनगर दिला GR, त्याच्यामध्ये पात्र मराठा व्यक्ती, त्याने झालं पात्र हा शब्द काढून टाका. अरे तेही काढलं. मग पुढं काय आलं, मराठा व्यक्तीस जर कुणबी सर्टिफिकेट द्यायचे असेल म्हणजे OBC बनवायचे तर खालील ह्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत. अरे म्हणजे काय, असं कधी होतं का? तुम्ही कुणबीला कुणबी तुम्ही असं म्हटलं असतं ना, जे कुणबी आहेत, मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा, त्यांना जर मिळालेलं नाही तर त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? तर ही पद्धत आहे. तुम्ही पॅन्डोरा बॉक्स ओपन केला आणि मग उद्या सगळीकडेच होईल ना. बरं त्याच्याही मला अगोदर सांगायचं की 2019 पूर्वी जसे मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये जे पाटीदार पटेल, गुजर पुढे आणि त्याच्या पुढे जे आहेत जाट, सगळे जे आहेत आंदोलन सुरू झाले की आम्हाला द्या म्हणून. मग त्याच्यावर मोदी साहेबांनी काय केलं, तो EWS आणला. त्याच्यामध्ये चक्क म्हटलेलं आहे जे लोक शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांना शिक्षण आणि इतर ठिकाणी मदत व्हावी. पण ही मंडळी त्या आरक्षणात जाऊन बसू शकत नाही. म्हणजे SC ST OBCमध्ये त्यांच्यासाठी ही सोय आम्ही करतो, चक्क म्हटलेल्या उद्देशिकामध्ये. त्याच्यानंतर गुजरातमधल्या, राजस्थान, हरियाणा सगळी आंदोलनं थांबली. यांचं आंदोलन चालू. मग EWS मिळाल्यानंतर परत यांना 10%
मराठा आरक्षण दिलं. नाही, पण EWS आणि मराठा आरक्षण असं दोघं जर ओबीसीत टाकलं तर EWS टिकणारच नाही ना. एका कॅटेगरीला 2 वर्गामध्ये आरक्षण देणार कसं? देणार नाहीत. बरं, दुसरं म्हणजे 10% सरकारनंच सांगितलं 8%पेक्षा जास्त केवळ एकच समाज आहे, तो म्हणजे मराठा समाज. हे सरकारच्या आकडे आहे. 8% एकाच समाजाला आरक्षण आहे. आता आमच्या इथे 374 जाती आणि त्यांना 27% आणि ते पण वाटून 17% राहिलेलं आहे. कसं काय होणार हे सगळं आल्यानंतर? बरं, तिथे एवढी आता ते मला त्यांचे नेते सांगतात की मेडिकलला कट ऑफ पॉईंट जो आहे तो मराठा आरक्षणामध्ये कमी आहे आणि ओबीसी आरक्षणामध्ये तो जास्त आहे. EWS मध्ये कमी येतो, EWS मध्ये पण कमी येतो, पण ओबीसी मध्ये जास्त येतो, कारण संख्या मोठी आहे. आता हे काय त्यांना कळतच नाही आहे की याच्यामध्ये आपलं नुकसान होत आहे. बरं, त्यांचं नुकसान होतं, आमचंही नुकसान होतं आहे. बरं, त्याच्यामध्ये काय झालं की हे एक डॉक्युमेंट आहे, सरकार सांगतं आहे की अजिबात आम्ही ओबीसीचं आरक्षण कमी करणार नाही. ठीक आहे, तुम्ही आता नरेंद्रजी आपलं देवेंद्रजी बसलेले आहेत, ठीक आहे, आम्ही ते तेव्हा नाही होणार. अरे पण डॉक्युमेंट तयार झालं, दस्तावेज आज आहे उद्या नाही, आपण लोक तो दस्तावेज पुढे चालू राहणार आहे आणि तो सगळ्यांना ओपन केले दरवाजे. तिथे आमचं जे आहे म्हणणं आहे. आणि म्हणून म्हणतो की याच्यामध्ये काहीतरी सुधारणा तर करून घेतली पाहिजे. अनेक जण म्हणतात की नाही ओबीसीवर याचा काही परिणाम होत नाहीये, ते कसं नाही होणार? ओबीसीचे अभ्यासक पण म्हणतात की होत नाहीये. हा, एकीकडे बाकी म्हणतात हा काही न्यायालयात टिकणारच नाहीये. न्यायालयात टिकेल की नाही टिकणार? असं आहे की आम्ही विषयाची परीक्षा का म्हणून घ्यावी? आम्ही का गप्प बसावं? ती पुढच्या पिढीच्या आहेत ना, आम्हाला शिवाय देतील की तुम्हाला कळत होतं, तुम्ही तिकडे होता, मग तुम्हाला का तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही? ते आज असं आहे, उद्या आणखीन वेगळं होणार, कारण दस्तावेज झाला तयार, त्याच्यावर शिक्कामोर्तब कामचं होईल. त्याच्यामुळे त्याला काहीतरी रायडर, त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा काय होते का याचा प्रयत्न आम्ही करणार. आमच्या दृष्टीने जेवढं काही शक्य आहे तेवढं आम्ही करतो. आता न्यायालयात जाणार का तुम्ही? आम्हाला न्यायालयात जाऊन किंवा हे शब्दरचना ही अशी आहे, याची फोड काय करायची ते तुम्ही सांगा, त्याला रायडर लिहा की यांना आहे हे यांना नाही आहे. आणि मराठा समाजाला मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत. हे हायकोर्टाचे 2 डिसिजन आहेत. 2003 सालचा डिसिजन आहे, बरोबर आहे. हो. सुप्रीम कोर्टाचा डिसिजन तोच आहे हो, की मराठा कुणबी एकत्र नाही. उलट असं म्हटलेलं आहे, हे जर मान्य केलं तर अख्खा महाराष्ट्र कुणबी होईल, अख्खा मराठा समाज, असं सुद्धा त्याच्यात नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, दुर्दैव असं आहे की मराठा समाज अतिशय विद्वान लोक आहेत, अभ्यासू आहेत, राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, लेखक आहेत. ते ह्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करून बोलतच नाही आहेत. आम्हाला ओबीसी द्या, आम्हाला ओबीसी द्या, आम्हाला ओबीसी द्या. हां, आणि मग आमचंही नुकसान आणि तुमचंही नुकसान. ते कशासाठी तुम्ही करतात? आणि परत गावागावामध्ये मग परत एकमेकांसमोर भांडणं उभे राहतात. पण एक जो अजून आक्षेप घेतला जातो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे लवकरच, आणि ओबीसीसाठी म्हणून जे मतदारसंघ आरक्षित आहेत त्या आरक्षित मतदारसंघामधला आमचा अधिकार जाईल किंवा आमचं सरपंच पद काही लोकांचं गेलं, काही तर त्यामुळे राजकीय आरक्षणावर परिणाम होईल असं वाटतं? 100% होणार. हे पहा, मराठा समाज, साखर कारखाने, बँका, दूध, अमुक तमुक, आमदार, सगळं. त्याच्यामुळे गावामध्ये, लहान गावापासून त्या तालुक्यामध्ये आज तो जो आहे हा समाज जो आहे हा सगळं नियंत्रित करतो. आता मला सांगा, तुम्ही जर कुणबी म्हणून तर तिथे उभे राहिला, मी माझं उदाहरण देतो. नाशिक शहरात 19 जागा ओबीसीसाठी आहेत, मागच्या ह्याच्यात होत्या. 15 कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आहेत निवडून, आणि 4 जे आहेत ते मात्र मग हे वंजारी अमुक तमुक असे 4 लोक झालं ना. आता तिकडे ना निदान गावात तरी कोणतरी सरपंच वगैरे गावात तरी सोडायला पाहिजे. कसं तिथून पुढे कसे येणार आहे? बाकीचे समाज पुढे कसे यावेत? म्हणून तर आरक्षण दिलं आहे.
आणि ते तुम्ही अडून बसलं की संपला हो विषय. तुम्ही कोर्टामध्ये जाणार का? काय सल्ला दिलाय? वकिलांनी काय सल्ला दिला या पूर्ण प्रकरणात? वकिलांची आमची चर्चा सुरू आहे. आम्ही फक्त सांगितलं की आम्हाला याचं क्लॅरिफिकेशन पूर्णपणे मिळालं पाहिजे किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे किंवा रायडर वगैरे ते काय म्हणतात ते की याचा अर्थ असा घ्यावा, मग त्या पुढे मग ते कुणाला त्रास तो होणार नाही. आज मुख्यमंत्री म्हटलेत की खऱ्या कुणब्यांना त्याचा फायदा होईल. खरे कुणबी हा खरे रायडर म्हणून बघायचा का? पण ते त्याच्यात नाही ना लिहिलेलं नाही ना. त्याच्यात मराठा लिहिलं होतं, पात्र मराठा, पण पात्र शब्द काढून टाकला. फक्त मराठा वाचा तुम्ही तो ज्या काय तुम्ही म्हणा ना खरे कुणबी, पण ज्यांना त्याच्यात नोंद झाली घेतलं नाही किंवा सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांच्यासाठी असं नाही आहे ना. सरळ सरळ मराठा असंच म्हटलेलं आहे सर. तुम्ही अगदी म्हणजे ज्यावेळेला मंडल आयोग झाला त्यावेळेला तुमचा रुद्र अवतार महाराष्ट्राने बघितलेला आहे. तुम्ही अगदी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर पवारांबरोबर गेले. आत्ता या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांची पुढचा पवित्रा काय असेल? कारण तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा लढा म्हणून सुधारणा करून घेणं, दस्तावेज नीट करून घेणं, त्यातल्या आमच्या ज्या शंका कुशंका आहेत त्या दूर करणं, काय शब्दरचना बदलायची आहे किंवा त्याला काय रायडर लावायच्यात की काय करायचं, चेक काय असेल ते करून घेणं, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणं. जर हे सरकारने दिलं नाही तर काय? सरकारनं म्हणून तर कोर्टात जातो आहे. बरं, म्हणून तर आम्ही हायकोर्टात जातो आहे ना. सरकार आता देऊ शकत नाही आम्हाला माहिती आहे, ते कसं देणार, म्हणून तर हायकोर्टात जातो आहे. भुजबळ साहेब अत्यंत लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात ओबीसीचे, आणि एकेकाळी पक्ष सोडणं, अगदी मंत्रिपदाचा राजीनामा देणं इथपर्यंतच्या घटनाक्रमाला आपण त्यांच्या माध्यमातून समोर गेलेलो आहे. आणि त्यामुळे त्यांची ही आक्रमकता ही पुढच्या काळामध्ये या प्रश्नावर कायम राहील अशी अपेक्षा करूयात. आणि सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी. धन्यवाद. थँक्यू सर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.